अरे साधू होते माझे संत तुकाराम महाराज, साधू होते आमचे संत कबीर, साधू होते आमचे कोण होते? एक शेर ऐकवतो बघा. इतिहास खरा सांगायला तुमची जीभ फाटती का? अधिकारापासून आम्हाला तुम्ही असे दूर लोटती का? इतिहास खरा सांगायला तुमची जीभ फाटती का? अधिकारापासून अशी आम्हाला दूर लोटती का? अरे स्वच्छता अभियानात तुम्ही त्या गांधीजींचं नाव देता, पण गाडगे बाबाचं नाव घ्यायला तुम्हाला लाज वाटती का? तुम्हाला लाज वाटती का? बाबासाहेबांच्या संविधानाला विरोध, बाबासाहेबांच्या विचारांना विरोध. बाबासाहेब अख्ख्या जगात आहे. अरे कोकणात बाबासाहेब, सोलापुरात बाबासाहेब, कोल्हापुरात बाबासाहेब, दिल्लीला बाबासाहेब, राजस्थानला बाबासाहेब, मुंबईला बाबासाहेब, कल्याणला बाबासाहेब, देशाच्या कानाकोपऱ्यात बाबासाहेब, गल्लीत बाबासाहेब, दिल्लीत बाबासाहेब. जाऊन बघा शेजारच्या देशामध्ये जयंती होते माझ्या भीमाची, त्या पाकिस्तान मध्ये सुद्धा माझे बाबासाहेब, त्या पाकिस्तान मध्ये माझे बाबा पाकिस्तान मध्ये सुद्धा बाबासाहेब, अव इंग्लंडला बाबासाहेब, लंडनला बाबासाहेब, जपानला बाबासाहेब, चीनला बाबासाहेब, थायलंडला बाबासाहेब. जाऊन बघा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात, तिथं थाटामाटात उभे आहेत माझे बाबासाहेब. अरे तुमची लायकी आहे का रे? बाबासाहेबांना नाव ठेवता, बाबासाहेबांना देशात मानवता आणली, समानता आणली, आणि तुम्ही म्हणता संविधान बदला, संविधान बदला, संविधान बदला, संविधान बदलो. जो तो म्हणतो संविधान बदलो, संविधान बदलो. अरे संविधान काय को बदलो रे? तुम्हारी माई का नवरा बदलो. ज्या संविधानानं माय माऊल्यांना अधिकार दिले, जगण्याचा अधिकार दिला, तुम्ही म्हणता संविधान बदलो, संविधान बदलो. संविधान मत बदलो, तुम्हारी माय का नवरा बदलो. सक्का है तो सक्का बदलो, नहीं तो चुलत है तो चुलत बदलो. क्या ना ये भगवान का करिश्मा है, न ये धनवान का करिश्मा है, न ये धनवान का करिश्मा है, न बलवान का करिश्मा है, न ये धनवान का करिश्मा है, न बलवान का करिश्मा है, न भगवान का करिश्मा है, न शैतान का करिश्मा है. अरे ये ढोटी आसाराम जैसे जितने भी साधु जेल के अंदर है, ये सब मेरे भीम के संविधान का करिश्मा है, मेरे भीम के संविधान का करिश्मा है. ये सब मेरे भीम के संविधान का करिश्मा है. मछावणीतल्या भीम जन्मान बाबासाहेब मूळचे कोकणातले. बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार ब्रिटिश कालावधीमध्ये लष्करामध्ये सुभेदार म्हणून कार्यरत होते. त्यांची ठिकठिकाणी बदली व्हायची. अशीच एकदा मध्य प्रदेशातील महू गावी बाबासाहेबांच्या वडिलांची बदली झाली आणि एका लष्कर छावणीमध्ये तुमच्या आमच्या उद्धारकर्त्याचा जन्म झाला. गीतात ऐका. अरे छावणीतल्या भीम जन्मान ॲडव्होकेट अंकुश केदार यांच्या आवडीचं गाणं. 100 रुपये मिळाले. एक शेर ऐकवला पाहिजे. 100 रुपये मिळाले. कायद्याचा पैसा, कायद्याचा, कायद्याचा म्हणजे फायद्याचा. अरे हत्याकांड दलितांचे होते, तुमच्या नैनी अश्रू का दाटत नाही? वस्त्या दलितांच्या जाळल्या जातात, तुमचे रक्त का पेटत नाही? हत्याकांड दलितांचे होते, तुमच्या नैनी अश्रू का दाटत नाही? अरे वस्त्या दलितांच्या जाळल्या जातात, तुमच्या रक्त का पेटत नाही? अरे बलात्कार या आमच्या बाई मावल्यावर होतो, तुमचे चाळीत का फाटत नाही? आणि आमच्याच मत
मतांवर तुम्ही निवडून येता रे, मग फार खावानं तुम्हाला लाज कशी वाटत नाही, तुम्हाला लाज कशी वाटत नाही? मग आमच्या मतांवर तुम्ही निवडून येता, तुम्हाला लाज कशी वाटत नाही? अरे छावणीतल्या भीम जन्मान, अरे छावणीतल्या भीम जन्मान, अरे हे नवल घडविला, हे नवल घडविला तुझ्या पाळण्यानं. काय नवल घडविलं? अरे छावणीतल्या भीम जन्मान, हे नवल घडविला, हे नवल घडविला. मग तुझ्या पाळण्यानं, तुझ्या पाळण्यानं या साऱ्या जगाला हलविलं, तुझ्या पाळण्यानं 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 साऱ्या जगाला हलविलं, जगाला हलविलं, साऱ्या जगाला हलविलं, जगाला हलविलं, साऱ्या जगाला हलविलं, जगाला हलविलं, साऱ्या जगाला हलविलं. दिला भीमाईनं धोका नव्या युगाला, दिला भीमाईनं धोका नव्या युगाला, दिला भीमाईनं धोका नव्या युगाला. जय भीम. गार्गी, गार्गी विशाल केदार भीमराज की बेटी गार्गी विशाल केदार 100 रुपये मिळाले. सो रुचिता राजन घोरपडे नगरसेविका भाजपा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आभार आहे. अरे दिला भीमाईनं धोका नव्या युगाला, दिला भीमाईनं धोका नव्या युगाला, दिला भीमाईनं धोका नव्या युगाला. आज फुटली, आज फुटली, आज फुटली वाचा इतिहासाला, आज फुटली वाचा इतिहासाला, आज फुटली वाचा इतिहासाला. अरे बोधी वृक्षाच्या दारवातिया, अरे बोधी वृक्षाच्या दारवातिया, अरे आम्हाला झुलविला, अरे आम्हाला झुलविला तुझ्या पाळण्यानं, अरे तुझ्या पाळण्यानं. साहिल हिमराज का बेटा साहिल भिकन खैरनार, पुन्हा 200 रुपये मिळाले. बोधी वृक्षाच्या अरे आम्हाला, अरे आम्हाला, अरे आम्हाला झुलविला. उन्हीं के
बदौलत ये शोहरत की बुलंदी को चूमता है, और भीम के बदौलत भीम का बेटा जेब में गांधी को लेके घूमता है। क्या ये इज्जतदार हमेशा शान से चलता है, और ये राजू बाबुल क्या बोलता है, एक राज की बात खोलता है और ये जिगर की बात बोलता है। कि इज्जतदार हमेशा शान से चलता है और बेईमान हमेशा परेशान से निकलता है। हा शेर या ठिकाणी थोडा वेळ थांबवावा लागल, त्याचं कारण आहे या ठिकाणी केक आणलेला आहे लग्नाच्या वाढदिवसाचा, तो जर जास्त वेळ झाला श्रेयस गारू 100 रुपये मिळाले, आभारी आहोत।